नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आजची जी घटना आहे ती पूर्णपणे काल्पनिक असून घटनेत किंवा आलेल्या व्यक्तीशी, जीवित किंवा मृत्यू व्यक्तीशी काहीही घटनेचा संबंध नाही। निव्वळ योगायोग समजावा आणि घटना ऐकावी, सोडून द्यावी। ह्या घटना सांगताना माझं कुणाचंही मन दुखवण्याचा किंवा कुणाला मानसिक शारीरिक त्रास द्यायचा काही संबंध नाही। घटना खूप दिवसापूर्वी घडलेली, एक 30-35 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे। पण ती म्हणलं तुमच्यापर्यंत पोचव। ह्या जगात अशी पण काही लोक आहेत जे आपण कल्पना पण करू शकत नाही, इतकी वाईट वागणारी लोक आहेत ती किंवा महिला आहेत त्या। त्यातनंशी आजची जी मी तुम्हाला घटना सांगणार आहे किंवा स्टोरी सांगणार आहे ती मेन बाईचं नाव फुलाबाई। आणि ही फुलाबाई परिवारासोबत राहत होती। तिला पण मुलगा होता। नवरा, मुलगा, मुलगी कष्ट करून खायचं किंवा जमीन होती ती करून खायची। पण काय बाईच्या अंगात खूप किडे असतात बघा, किंवा मस्ती खूप असते, काही करायची वाईट प्रवृत्तीच्या बायका खूप आहेत या जगात। त्यातलीच ही फुलाबाई। तिला वाटायचं झटपट श्रीमंत कसा होता येईल, कारण कष्ट करून हळूहळू माणूस श्रीमंत होतो आणि हळूहळू श्रीमंत झालेली श्रीमंती टिकते। पण तिचं असं नव्हतं। तिचा असं विचार होता की मी झटपट श्रीमंत होईल, असं मी काहीतरी करणार आणि ती सगळ्यांना लपवून करणार आणि मी कुणाला सापडणार नाही। मग तिनं काय केलं, त्यांच्या गावातील मुलीचं लग्न जमलं आणि ती जी मुलगी होती ती ह्या फुलाबाईच्या मुलीची मैत्रीण होती। मग लग्न जमलेलं हिला स्वतःच्या मुलीकडून कळलं की त्या पोरीचं लग्न जमले। तिचं नाव सारिका। लग्न जमलंय म्हणल्यावर हिने एक प्लॅन केला बघा। प्लॅन असा केला की तिचं मुंबईला एक मावस भाऊ होता। तिनं मुंबईला कॉन्टॅक्ट चालू होतं, जाणं येणं चालू होतं। जेव्हा ती मुंबईला गेली, जिथे तिची मावशी राहायची त्याच्या शेजारी ही गल्ली होती बघा। मराठी भाषेत आपण सेक्स रॅकेट किंवा मराठी भाषेत आपण त्याला धंदावालं म्हणते, ती सेक्स रॅकेट होतं तिथं शेजारी। आणि तिनं तिथं जाऊन बघितलं होतं की मुली आणतात विकतात इतक्या पैशाला, महाग 2 लाखाला 3 लाखाला त्या काळात मुली विकायची आणि ती पैसे द्यायची। तिनं त्या बायाची जाऊन मुंबईतल्या संपर्क साधून डील केली होती की मी तुम्हाला मुली पोच करणार। मी फोन केला की यायचं आणि मला पैसा द्यायचं। जी तसली सेक्स रॅकेटमध्ये जी बायका असतात बघा, बाहेर बसलेल्या डील करणाऱ्या बाबा असतो, बायका असतात, तिच्यासोबत हिनं कॉन्टॅक्ट केलं होतं ह्या फुलाबाईने। आणि ती शिकाऱ्याच्या शोधातच होती। शिकारी कसा प्राण्यांच्या शोधात असतो तशी ही मुलींच्या शोधातच होती। मग काही दिवसांनी ते मुलीचं सारिकाचं लग्न जमलेलं कळल्यानंतर हिनं प्लॅन काय बनवला की गडांगणाला मुलगी आपल्या घरी आणायची। हिनं आपल्या म्हणली सारिकाला सांगा संध्याकाळी गडगण केले म्हणल्यावर स्वयंपाक मस्त मस्त जेवण केलं। शेवाळ्याची खीर, मसाले भात, चपात्या, भजी, कुरवड्या, भातवड्या, अजून काय बनवलं असं। मुलगी संध्याकाळी जाऊन तिच्या मुलीनं जेवायला बोलवली। पण ती मुलगी म्हणली मला काम आहे, थोड्या वेळाने येते। ही आली एकटी मुलगी माघार, ती फुलाबाईची मुलगी एकटीच आली। मग आई म्हणली काय झालं का आली नाही? म्हणली अगं ती म्हणली मला काम आहे, थोड्या वेळाने येते। मग संध्याकाळी 9च्या आसपास ती मुलगी एकटी, मध्ये 5-6 घराचं अंतर असल्यामुळं एकाच गावात ती मुलगी आली चालत एकटी। आईवडिलांना म्हणे मी जेवायला चालली या फुलाबाईच्या तिकडं। मग आल्यावर जेवाय घातलं आणि त्या जेवणात शेवाळ्याच्या खिरीत गुपचूप ह्या फुलाबाईने बेशुद्ध होण्याची पावडर मिसळली बघा बाई। बेशुद्ध होण्याची पावडर मिसळली। पुरीनं खिरीत ताटाला लावून जेवली। आपल्या मुलीला, नवऱ्याला, स्वतःला तिनं घातलं नाही, फक्त त्या पुरीला ते औषध घातलं जेणेकरून मुलगी बेशुद्ध होईल। जेवण झाले, मुलगी 10 वाजता बेशुद्ध झाली। तर आपल्या मुलीला आणि नवऱ्याला ह्यातलं काय माहिती नव्हतं। पण ती पुरगी झोपायला लागल्यावर त्या फुलाबाईची पुरगी म्हणली मम्मी कसं काय झोपायला लागली? म्हणली जातो अभ्यास करता म्हणून पुरगी नवरा तिनं ढकलून लावली आणि तिने फोन केला बघा। तसलं घरात त्या टायमाला मोबाईल नव्हतं,
फोन असायचं तसलं वायरीचं बटनचं लँडलाईन. ते लँडलाईनवरनं फोन केला आणि ती 2 बाबं आणि ओमनी बघा आली आणि ती पोरगी तिने त्या ओमनीत टाकून दिली. आणि नवऱ्याला पोरीला सांगितलं ह्यातलं कुणाला काय कळून द्यायचं नाही. तुला विचारलं सारिका कुठं गेली तर माझं आमच्या घरी जेवायच आली नाही. पोरीला तिनं शिकवलं. जी मुलगी किडनॅप करून हिनं लावली ती मुलगी 18 वर्षाची होती बघा आणि तिची मुलगी बी 18 वर्षाची होती. मग 10 वाजल्या 11 वाजल्या तर मुलगी घरी येणं. मग आई वडील शोधत आलं की इथं जेवायला आली. म्हणजे आलीच नाही पोरगी जेवायला. काय माहिती आम्हाला म्हणे पळून गेली का काय झाली. आम्ही वाट बघून बघून म्हणे जेवलो. ही फुलाबाई म्हणे किती खोटं बोलती. आणि आता मुलगी तरणी घरात नाही. लग्न 2-4 दिवसावाले मला आईबाप टेन्शनमध्ये आली. त्यांनी रातोरात शोध घेतला सगळीकडे हुडाकलं पण मुलगी काय सापडली नाही. मुलगी सापडली नाही म्हणल्यावर खूप आईवडील रडायची टेन्शनमध्ये आली. हिला रोख रक्कम दिली होती. टोटल आकडा मला माहिती नाही पण 2-2.5 लाख रुपये हिला रोख रक्कम फुलाबाईला मिळाली होती. ती उमणीची आलती त्यांनी सुटकीशी त्याला हिला पैसा दिला आणि मुलगी उचलून घेऊन गेली. हिला वाटलं आपलं तर काय मस्तच झालं आता आपण आईश करणार पैशावर. त्या काळात 2.5 लाख रुपये म्हणजे आताचं 50 लाख रुपये असतील कारण काळ 90च्या दशकातला होता. मग ही खुशबाई रात्रभर खुशच किती बी फुलाबाई कारण की मुलगी आली नाही म्हणून तिने यायचे म्हणजे आपल्याला आता कशाला कोणी विचारते. नवऱ्याला पुरेल तिने शिकवून काढलं असं असं सांगायचं. पोलिस आली ती आली तरी हिला वाटलं आपलं पचलं गुन्हा पचला. पण गुन्हा पचत नसतो. वर्ण देव बघतोय नियती बघती. हर माणसाला त्याच्या केलेल्या कर्माची शिक्षा मिळणार. कधी लवकर मिळेल कधी उशिरा मिळेल पण मिळणारच. तसं हिच्या कर्माची शिक्षा लगेच मिळाली. कशी ती तुम्हाला सांगते. काही दिवसांनी जी मुलगी किडनॅप करून नेली सारिका तिच्या वडिलांनी तिच्या चुलतं होतं एकत्र चुलतं वडील चुलत भाव मोठं होतं. त्यांनी तपास केला की खरं जेवायला आलती का. जेवायला आलती का म्हणून तपास केल्यानंतर तिच्या शेजाऱ्यांनी एका बाईने बघितली होती मुलगी अंगणात आलेली जेवलेली जेवाय घातलेली घरात नेऊन. तिनं सांगितलं की आलती मुलगी आणि उमनी बी आलती एक पण उमनी लय फास्ट आली बिन गेली बी. तिच्या बापाला आणि भावाला पता लागला की पोरगी हिनं विकली. या शेजारच्या बाईने ती बघितलं होतं सगळं. मुलगी जेवाय आलेली जेवलेली मुलगी घेऊन गेलेली आणि उमनी गेलेली. मग तिच्या भावाला आणि बापाला कळल्यानंतर चुलत्यांना कळल्यानंतर ही काही गप शांत बसना ते बाबा. ह्या काळ 8-15 दिवस निघून गेलं तपास लागतो करूचतो. मग एक दिवशी तिला उचलली बघा कुणाला फुलाबाईला सारिकाच्या वडिलांनी भावांनी चुलत्यांनी आणि गाडीत घालून तिला नेली लांब जिथं निर्वस्ती असते वस्ती नसती जंगलातला सुनसान एरिया असतो चिलरी वगैरे झाडं तिथं नेऊन तिला लय हाणली तिला इचरायची सारिका कुठे लय हाणली. शेवटच्या क्षणाला तिचा सारिकाचा भाऊ म्हणला आताच हिथंच म्हणला फास देईन तुला. मला सांग माझी बहीण कुठे. खरं सांगतो बहीण आलती का तुमच्या गडांगणाला. तू काय केलं माझ्यासोबत बहिणी. लय मार खाल्ल्यानंतर हिला वाटलं आता आपण आपल्याला मारूनच टाकतेली. मग तिनं जी तुम्हाला मी सांगितलेली स्टोरी घटना सांगितली की मी डील केली होती एक मुलगी पुरवायची मुंबईला आणि मला त्यात तुमची बहीण सापडली. अशी मी तिला गडांगणाला बोलवलं बेशुद्ध केलं आणि विकली मुंबईला विकली. तिथंच जाग्यावर त्या सारिकाच्या बापाला आणि भावाला खूप राग आला आणि चुलत भावाला. त्यांनी काय केलं रॉकेलचं ड्रम त्या काळात रॉकेल मिळायचे बघा धान्य स्वस्त धान्य दुकानात रॉकेलचं ड्रम आणलं होतं. रॉकेलचं ड्रम वतलं तिच्या अंगावर आणि जिवंत त्या फुलाबाईला जाळून टाकली. धाड 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 जाळ चालू होता आणि पळून गेली. पळून गेल्यानंतर पोलिसांनी तपास करून त्या सारिकाच्या बापाला भावाला चुलत भावाला चुलत्याला सगळ्यांना पकडलं आणि जेलमध्ये टाकलं. आता सध्याला ते सर्व जन्मठेप भोगत आहेत 3-4 जण. फुलाबाई जाग्यावर जळून मरून गेली. आणि राहिला प्रश्न सारिकाचा. अजूनही ती मुलगी सापडलेली नाही. जेव्हा जेलमध्ये नेलं सारिकाचा वडील ही सगळी त्यांची फॅमिली तेव्हा तिच्या आईने रडून तिच्या भावाला
आणि बापाला, भावाला, चुलत भावांना, कोणाला जवळच्या नातेवाईकाला सांगितलेलं सारिकाला हुडका. मुंबईला जाऊन हर ठिकाणी आली, जिथं जिथं सेक्स रॅकेट चालतात, जिथं जिथं धंदा, मुली विकल्यानंतर त्यांचं शारीरिक ह्याचं धंदा चालते, तिथं तिथं सगळीकडे हुडकून आली. 2दा 3दा जाऊन आली, पण तिथं सारिका त्यांना मुंबईमध्ये भेटली नाही. देवाला माहिती त्या पोरीचं पुढं काय झालं, का तिकडं बाहेरच्या देशात विकली, का तिथंच लपवून ठेवली, का मरून गेली. आणि असं शेवटी शेवटी ह्या घटनेतून मिळालं तर काहीच नाही. पैसे तर काय कागद गेली, पैसा मिळाला तिला, पैसे हिला उपयोग आला का शेवट मृत्यूला, जेव्हा जाळताना हिला पैसा उपयोग आला का नाही. आज 2 घर उद्ध्वस्त झाली, एक फुलाबाईचं, एक सारिकाचं. सारिकाचं घर का उद्ध्वस्त झालं तुम्हाला सांगते. मुलगी विकली, मुलगी आज कुठं आहे ती माहिती नाही, कुठल्या अवस्थेत आहे. दुसरं, वडील, भाऊ, चुलतं सगळं जेलमध्ये गेलं, राहिले आजी ना आई घरी. फक्त तिचा घराचं वाटोळं झालं. इकडं फुलाबाईचं घर, हिला पैशासाठी हिनं कांड केलं. तिला वाटलं खूप पैसा आल्यावर खूप मी मुली विकीन. हळूहळू तिचं असं होतं की आता एक विकली, पुन्हा आठवड्यात महिन्याने ही पचलं की अजून एक विकायची, अजून एक विकायच्या. 10-15 मुली विकून तिला खूप झटपट श्रीमंत व्हायचं होतं. तर हिचं वाटोळं कसं झालं, फुलाबाई जळून मेल्यानंतर राहिला मुलगा मुलगी. बाप ते फुलाबाईचा नवरा टेन्शनमध्ये येऊन दारू पिऊन तो बी मरून गेला. 2 मुलं अनाथ झाली. कसं खायचं, कसं जगायचं, ह्या मुलांपुढे प्रश्न उभा राहिला. म्हणजे एका बाईच्या मेंदूमुळं किंवा वाईट कर्मामुळं 2 परिवाराचं बेकारी झाली. आणि जर शेतात कष्ट करून खाल्लं असतं किंवा काम करून खाल्लं असतं तर ही वेळ आली असते का फुलाबाईवर? 8 दिवसाच्या आतच तिला जाग्यावर जाळून मारली त्या माणसांनी. कारण की आमचीच मुलगी गेली, म्हणजे तुला काय करायचंय म्हणली. इतकी फुलाबाई विचित्र विचारांची बाई होती. तिच्या कर्माची तिला शिक्षा मिळाली. पण ह्या घटनेत सारिकाचा काहीही दोष नसताना फक्त गडांगणाला घरी आली. एका जवळच्या मैत्रिणीवर तिने विश्वास ठेवून तिच्या घरी आली. तिला आजन्म तिकडं मुंबईत आहे का, दुबईला नेली का, कुठल्या देशात नेली का, काय चाललं. आता तिचं वय सारिकाचं त्या टायमाचं 18 आणि ही 35. 50-52 वर्षाची ती सारिका झाली. असं जिंदगी अशीच जेलमध्ये असल्यासारखी गेली. घटना सांगायचं तुम्हाला खूप दिवस झालं, सांगेन म्हणलं, पण सांगणं झालं नाही. घटना आवडली तर एक लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.